वेलकम स्टुडंट्स. आता आपण याच्या आधी न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं वर्किंग बघितलेलं. न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं वर्किंग बघितल्यानंतर आता आपण त्याचे इसेन्शियल कंपोनंट बघू. हे आपण वर्किंग बघितलेलं की बाबा इथनं तुमचे न्यूक्लिअर रिॲक्टर असतं. न्यूक्लिअर रिॲक्टरमधून आपलं युरेनियम येतो. युरेनियम कुलंट आपण युरेनियम यूज करतो ॲज अ फ्युएल आणि आपण कुलंट यूज करतो जो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तो कुलंट आपण हॉट कुलंट असतो. तो हॉट कुलंट इथं हीट एक्सचेंजरमध्ये हीट एक्सचेंज करतो विथ दी वॉटर आणि ते वॉटर तुमचं काय होतं स्टीममध्ये कन्वर्ट होतं. ते स्टीम आपण स्टीम टर्बाईनला पाठवतो आणि ते टर्बाईनमधून स्टीम गेल्यानंतर ती स्टीमची एनर्जी तुमची मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ती मेकॅनिकल एनर्जी इथं आपण नंतर जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो. नंतर रिमेनिंग स्टीम आपण कंडेन्सरमधून फ्लो करतो. कंडेन्सरमध्ये तुमचं ती स्टीम परत कन्वर्ट होती वॉटरमध्ये आणि ते वॉटर आपण फीड पंपच्या सहाय्याने परत आपण कुठं पाठवतो विथ दी हेल्प ऑफ फीड पंप इट इज अगेन ट्रान्सपोर्ट टू दी हीट एक्सचेंजर. आणि इथं न्यूक्लिअर रिॲक्टरमधून जे कुलंटनी हीट इकडं ट्रान्सफर केली ते कूल ऑफ होतं म्हणजे थंड होतं आणि त्याच्यानंतर ते परत ट्रान्सफर होतं पंपच्या सहाय्याने परत न्यूक्लिअर रिॲक्टरला. तर असं आपलं वर्किंग होतं. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत ते आपण आता व्यवस्थित बघूया. बरोबर. तर आपला क्वेश्चन काय विचारतात की बाबा इसेन्शियल कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर. पहिलं काय न्यूक्लिअर रिॲक्टर इट इज लाईक अ कंबशन चेंबर ऑफ आयसी इंजिन. हे काय आयसी इंजिन जरी आपलं जे कंबशन चेंबर असतं CC आपण त्याला म्हणतो ते त्याच्यासारखं काम करतं. इन न्यूक्लिअर रिॲक्टर न्यूक्लिअर फ्युजन ऑकर्स विच जनरेट्स न्यूक्लिअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होतं न्यूक्लिअर एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी तयार होते आणि न्यूक्लिअर एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ हीटच्या याच्यामध्ये ती रिलीज होते. इट कन्सिस्ट रिफ्लेक्टर कंट्रोल रॉड्स मॉडरेटर कुलंट लाईन एक्सेट्रा. न्यूक्लिअर रिॲक्टरची डायग्राम आहे आपल्याकडं. न्यूक्लिअर रिॲक्टरची डायग्राम हे असे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे तुमचं. याच्यामध्ये काय काय दिसतं आहे तुम्हाला कंट्रोल रॉड्स दिसतात आहेत. हे 2 कंट्रोल रॉड्स आहेत. या कंट्रोल रॉड्सच्या सहाय्याने आपण काय करतो तुमचा जो युरेनियम हीट रिलीज करतो तो आपण कंट्रोल करण्याचं काम करतो कंट्रोल रॉड्सच्या याने. त्याच्यानंतर इकडनं आपलं कुलंट येतं. इथं इलेक्ट्रिसिटी हीट तयार होत असती. तिकडनं हीट एक्सचेंज होती ऑब्झर्व होती कुलंट हीट होतं आणि ते कुलंट आपण कुठं पाठवतो परत पुढं हीट एक्सचेंजरला. त्याच्यानंतर हीट आपली जी रिलीज होण्याची जी टेंडन्सी आहे कॅपॅसिटी आहे ती आपल्याला कंट्रोल याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन जे आपलं आहे ते कंट्रोल स्वरूपात पाहिजे. जर ते आपण कंट्रोल केलं नाही तर ते कन्सिस्टंटली हीट रिलीज करत जाईल आणि ते न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ती एनर्जी स्टोअर करू शकणार नाही आपण. म्हणून आपण मॉडरेटर्स यूज करतो. मॉडरेटर्सचं काम काय असतं की ती जी तुमची इलेक्ट्रिसिटी तयार होती इलेक्ट्रिसिटी म्हणतो मी हीट तुमची जी तयार होती आहे हीट जी तयार होते ती किंवा न्यूक्लिअर फ्युजन जे होते किंवा न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे आपण जे न्यूक्लिअर फ्युजनमध्ये बघितलेलं किंवा एक युरेनियम जेव्हा न्यूट्रॉन्सवरती बंबार्ड केला जातो न्यूट्रॉन जेव्हा बंबार्ड केला जातो युरेनियमवरती तेव्हा त्याच्यापासून 2 एलिमेंट्स तयार होतात. एक बोरॉन आणि एक कॅडमियम आणि +3 त्याच्यापासून परत न्यूट्रॉन तयार होतात आणि परत ते 3 न्यूट्रॉन युरेनियमच्या बरोबर केमिकल रिॲक्शन करून त्याच्यापासून परत 3 न्यूट्रॉन्स आणि परत एक बोरॉन आणि एक कॅडमियम तयार करतात. तर हे याला आपण काय म्हणायचो केमिकल रिॲक्शन चेन केमिकल रिॲक्शन. ती आपल्याला कंट्रोल करावी लागते कारण जर ती कंट्रोल केली नाही तर न्यूक्लिअर रिॲक्टर तर आपलं कमी लिमिटेड स्पेसमध्ये असतं ना. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे काय आपलं एक जागा आहे त्याच्यामध्ये आपण हीट एनर्जी तयार करतो आहे. ते जर कन्सिस्टंटली जर तुमचं तिथं केमिकल रिॲक्शन होत राहिली तर ते फुटून जाईल त्याचं बॉम्बस्फोट होऊन जाईल. बॉम्बस्फोट होऊन जाईल त्यामध्ये आपल्याला त्याची जी एनर्जी हीट रिलीजनची न्यूक्लिअर फ्युजन जे आहे ते आपल्याला कंट्रोल करावं लागणार. मग त्यासाठी आपण काय वापरतो हे मॉडरेटर्स वापरतो आणि हे कंट्रोल रॉड्स वापरतो. हे त्यांच्या दोघांचं काम काय असतं की तुमचं जे हीट एनर्जी किंवा न्यूक्लिअर फ्युजनचं जे होतं आहे ते कंट्रोल याच्यामध्ये ठेवायचं कंट्रोल स्वरूपात ठेवायचं आणि त्याच्यापासून जेवढी कंट्रोल हीट एनर्जी तयार होती ती हीट एनर्जी आपण कोणाला देणार कुलंटला देणार. कुलंट ते गरम होणार ते कुलंट आपण परत कुठं पाठवणार हीट एक्सचेंजरला पाठवणार. त्या हीट एक्सचेंजरमध्ये पुढं काय आहे फीड वॉटर आहे. ते फीड वॉटर म्हणजे साधं वॉटर आहे. ते वॉटरला ते हीट एक्सचेंज करणार आणि वॉटर तुमचं कशामध्ये कन्वर्ट होणार स्टीममध्ये कन्वर्ट होणार. तर असं आपलं न्यूक्लिअर रिॲक्टर असतो. न्यूक्लिअर रिॲक्टरच्या पुढं तुमचं एक रिफ्लेक्टर असतं. हे रिफ्लेक्टर काय करतं तुमचे जे एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स तयार झालेले आहेत ते तुमचे परत रिफ्लेक्ट करतात कुठं परत या फ्युएल सेलमध्ये किंवा फ्युएल तुमचे जिथं आहे स्टोअर केलेलं तिथं तुमचं ते रिफ्लेक्ट करतात. म्हणजे ते बाहेर रिलीज करून देत नाही कारण बाहेर जर ते रिलीज झाले तर त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर आहेत.
म्हणून आपण इथं काय बसवलेत, रिफ्लेक्टर बसवलेत आणि प्लस त्याला शिल्डिंग पण दिलेली आहे. एक शिल्ड बनवलेली आहे आपण लोखंडाची किंवा याची आपली सिमेंट कॉन्क्रीटची शिल्ड बनवली आहे, जेणेकरून तुमचे बाहेर तुमचे एनर्जी रिलीज झाली नाही पाहिजे. तर असं तुमचं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आता आपण कंपोनंट्स बघूया. इट कन्सिस्ट in nuclear reactor, nuclear fission occurs which generates nuclear energy in the form of heat. It consists reflector, control rods, moderator, coolant line, etc. The fuel used in nuclear reactor is uranium. याच्यामध्ये आपण फ्युएल जे वापरतो ते कुठलं आहे, युरेनियम वापरतो. अँड युरेनियम प्लेट्स ऑफ युरेनियम म्हणजे युरेनियम प्लेट्स असतात किंवा युरेनियम रॉड्स असतात विच आर प्लेस्ड बिटवीन मॉडरेटर विथ अ सफिशियंट डिस्टन्स फॉर कूलंट सर्क्युलेशन. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, सफिशियंट डिस्टन्सवरती फ्युएल रॉड्स आणि त्याच्या म्हणजे इक्वल स्पेसला आपण काय बसवलेत, मॉडरेटर्स आणि फ्युएल रॉड्स बसवलेत आणि याच्यामधून आपण काय करतोय, कूलंटचं सर्क्युलेशन करतोय. द रिफ्लेक्टर. आता रिफ्लेक्टरचं काम काय, द इनर सरफेस ऑफ द रिफ्लेक्टर इज कॉल्ड ॲज अ इनर सरफेस ऑफ द रिएक्टर. इनर सरफेस ऑफ रिएक्टर इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्टर. द न्यूट्रॉन रिलीजेस इन फ्युजन प्रोसेस विल ॲब्झॉर्ब्स बाय फ्युएल, मॉडरेटर अँड कूलंट. म्हणजे न्यूट्रॉन जे रिलीज होतात फ्युजन प्रोसेसमध्ये ते ॲब्झॉर्ब केले जातात कोणाचे, यांनी, मॉडरेटरने आणि कूलंटने. मॉडरेटर आणि कूलंट काय करतं, मॉडरेटर आणि इकडनं आलेलं कूलंट हे काय करतात, न्यूट्रॉन्स ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. कळलं. सम न्यूट्रॉन विल एस्केप फ्रॉम द कोअर विदाउट ॲब्झॉर्प्शन. सम न्यूट्रॉन्स म्हणजे सम हीट तुमची काय होती, ती ॲब्झॉर्ब होती आणि सम एनर्जी तुमची काय होती, रिलीज होती आउट फ्रॉम एस्केप फ्रॉम द कोअर विदाउट ॲब्झॉर्प्शन and lost forever. To reduce this loss, reflector is used. Therefore, the reflector reflects that released neutron and hit back to the core. म्हणजे रिफ्लेक्टरचं काम काय आहे की इथं तुमची जी न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस होती, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेसमध्ये जे न्यूट्रॉन्स तयार होतात आहेत, जे एक्स्ट्रा न्यूट्रॉन या कोअरमधून बाहेर पडतात, हे तुमचं जे चौकोन दाखवलेलं आहे, रेक्टँगल दाखवलेलं आहे, तो त्याला काय म्हणायचं, कोअर. जिथं मेन तुमचं न्यूक्लिअर फ्युजनचं काम होतं आहे, तिकडनं तुमचे जे एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत, त्या न्यूट्रॉन्सला बाहेर या रिफ्लेक्टरच्या बाहेर जाऊन न देता परत रिफ्लेक्ट बॅक करायचं, म्हणजे रिफ्लेक्टेड बॅक टू दी कोअर सरफेस. कोअर सरफेसला परत रिफ्लेक्ट करायचं, कारण जर ते तुमचे जर बाहेर रिलीज झाले तर त्याच्यापासून तुम्हाला साईड इफेक्ट्स होतात, म्हणजे आजूबाजूच्या परिसराला तुमचे साईड इफेक्ट्स तयार होतात, ते होऊ नये म्हणून. आणि एनर्जी मेन लॉस्ट होती तुमची, जी युरेनियमची जी एनर्जी ती लॉस्ट होती, प्लस तुमचे आजूबाजूच्या सराउंडिंग एरियाला तुमचं काय होणार, त्याच्यापासून धोका तयार होणार. त्याच्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी आपण काय बसवलं, इथं रिफ्लेक्टर बसवलं. समजलं. नंतर कंट्रोल रॉड्स. फंक्शन ऑफ द कंट्रोल रॉड्स. आपण जे कंट्रोल रॉड्स बसवलेत, हे दोन कंट्रोल रॉड्स जे आपण बसवलेत त्यांचं काम काय, फंक्शन ऑफ द कंट्रोल रॉड्स आर टू स्टार्ट द न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शन आपल्याला स्टार्ट करणार, म्हणजे कंट्रोल रॉड्समधून आपण काय करतो, हे तुमचे जे न्यूट्रॉन बंबार्ड करतो ना आपण स्टार्टिंगला, आपण म्हटलं की न्यूट्रॉन बंबार्ड्स केले, ते कोणाच्या सहाय्याने करतो आपण, कंट्रोल रॉड्सच्या सहाय्याने करतो. मग न्यूट्रॉन्स बंबार्ड केल्यानंतर ते केमिकल रिॲक्शन करणार कोणाबरोबर, युरेनियमबरोबर केमिकल रिॲक्शन केल्यानंतर त्याची चेन रिॲक्शन चालू होणार आणि कंटिन्युअसली हीट प्रोसेस तुमची चालू होणार. आता समजा जर मला केमिकल रिॲक्शन माझी स्टॉप करायची, तर जे मी बंबार्डिंग जे न्यूट्रॉन केलेले आहे स्टार्टिंगला, ते मी काय करणार, त्याची प्रोसेस स्टॉप करणार. म्हणजे मी कंट्रोल कोणाच्या सहाय्याने करू शकतो, तुमचं काम कंट्रोल रॉडच्या सहाय्याने करू शकतो. टू मेंटेन चेन रिॲक्शन विदिन लिमिट. दुसरं काम काय द्यायचं की तुमची चेन रिॲक्शन जी आहे ती विदिन लिमिटपर्यंत ठेवायची. टू शट डाऊन द रिॲक्टर अंडर इमर्जन्सी. टू शट डाऊन द रिॲक्टरला तुम्हाला बंद करायचं असेल इमर्जन्सी कंडिशनमध्ये तर ते काम करतं. त्याच्यानंतर द कॉमनली युज्ड मटेरियल फॉर दी कंट्रोल रॉड्स आर कॅडमियम अँड बोरॉन. याला आपण नॉर्मली कोणतं मटेरियल वापरतो, कॅडमियम आणि बोरॉन वापरतो. म्हणजे कंट्रोल रॉड्सचं काम काय करायचं की तुमचं जे न्यूट्रॉनचा सप्लाय आहे तो लिमिटमध्ये ठेवायचा, आपली न्यूक्लिअर फ्युजनला लिमिटमध्ये ठेवायचं, हीट रिलीज तुमची जी होती तिला कंट्रोलमध्ये ठेवायचं, न्यूक्लिअर रिॲक्शन स्टार्ट करायचं, न्यूक्लिअर रिॲक्टर इमर्जन्सी कंडिशनमध्ये स्टॉप करायचं. म्हणजे कंट्रोल करायचं काम कोण करते, हे कंट्रोल रॉड्स करतात. कशाचे बनलेले असतात ते, कॅडमियम किंवा बोरॉनचे बनलेले असतात. ठीक आहे. Moderator reduces the kinetic energy of neutron and it should not absorb the neutron. मॉडरेटरचं काम काय असतं, मॉडरेटरचं काम काय आहे, तुमचं जे न्यूट्रॉन रिलीज होतं ते न्यूट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी, म्हणजे न्यूट्रॉन फास्ट पटकन एका जागे केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर न्यूट्रॉन फास्ट परत युरेनियम बरोबर काय करतात, ते
की आपली केमिकल रिॲक्शन करता येते. म्हणजे मी तुम्हाला केमिकल रिॲक्शन परत एकदा सांगतो. केमिकल रिॲक्शन जर तुम्ही विसरले असाल तर ही केमिकल रिॲक्शन आपली अशी होती. हे तुमचा एक न्यूट्रॉन आहे, तो मी बंबार्ड केला युरेनियम 235 वरती. त्याच्यापासून बोरॉन आणि कॅडमियम, बोरॉन आणि क्रिप्टॉन तुमचे दोन तयार झाले एलिमेंट्स. त्याच्यापासून परत 3 मॉलिक्युल्स तयार झाले तुमचे न्यूट्रॉनचे. ते 3 न्यूट्रॉन परत तुमच्या युरेनियम बरोबर केमिकल रिॲक्शन करतात. त्याच्यापासून परत बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होणार. त्याच्यापासून परत 3 न्यूट्रॉन तयार होणार. म्हणजे हे कंटिन्युअसली ईच तुमचे जे न्यूट्रॉन होते ते परत इंडिव्हिज्युअली तुमचे युरेनियम 235 बरोबर काय करणार आहे, केमिकल रिॲक्शन करणार. त्याच्यापासून परत बॅरियम आणि क्रिप्टॉन, याच्यापासून परत बॅरियम आणि क्रिप्टॉन, याच्यापासून परत बॅरियम क्रिप्टॉन, आणि हे तर एलिमेंट झालेच, प्लस त्याच्यापासून परत 3 न्यूट्रॉन, इकडे 3 न्यूट्रॉन आणि इकडे 3 न्यूट्रॉन, असं तुमची केमिकल रिॲक्शन होत राहते. मग आता याची जी तुमची जी केमिकल रिॲक्शनमध्ये तुमची जी हे न्यूट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी असते, म्हणजे याचा जो स्पीड असतो तो खूप जास्त असतो. मग हे खूप जास्त जर यांनी फास्टमध्ये रिलीज केलं तर तेवढंच जास्त तुमची हीट फास्टमध्ये रिलीज होणार आहे. आपल्याला हीट कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण काय वापरतो, तिथं मॉडरेटर वापरतो. तर मॉडरेटरचं काम काय असतं, तुमचे जे हे न्यूट्रॉन्सचं जी कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे याचा जो स्पीड आहे तो कंट्रोलमध्ये ठेवायचा. आणि तो कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला काय करायचं, न्यूट्रॉन्सचं कायनेटिक एनर्जी कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला फायनली त्याच्यापासून जी हीट एनर्जी रिलीज होती ती कंट्रोलमध्ये ठेवायची. पण न्यूट्रॉन्सनी त्याची एनर्जी ॲब्झॉर्ब केली नाही पाहिजे. त्यांनी फक्त काय केलं पाहिजे, त्याची कायनेटिक एनर्जी कमी केली पाहिजे. म्हणजे विदाऊट ॲब्झॉर्बिंग इकडं जी एनर्जी तयार होते, म्हणजे इकडं जी हीट तयार होती ती त्यांनी ॲब्झॉर्ब केली नाही पाहिजे. त्यांनी फक्त काय केलं पाहिजे, त्याची कायनेटिक एनर्जी कमी केली पाहिजे. हे काम असतं मॉडरेटरचं. मॉडरेटरचं काम काय आहे की मॉडरेटर रिड्युसेस दी कायनेटिक एनर्जी ऑफ अ न्यूट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी काय करायची, कमी करायची. आणि इट शुड नॉट ॲब्झॉर्ब दी न्यूट्रॉन्स, त्यांनी ते ॲब्झॉर्ब केले नाही पाहिजे. इसेन्शियल कंडिशन फॉर मॉडरेटर, द मॉडरेटर मस्ट बी एबल टू स्लो डाऊन न्यूक्लिअर रिॲक्टर. मॉडरेटरचं काम काय की त्यांनी तो एबल पाहिजे. तो कशासाठी एबल पाहिजे, न्यूक्लिअर फिजनची तुमची जी प्रोसेस आहे त्याला स्लो डाऊन करण्यासाठी त्याला कॅपॅसिटी पाहिजे, तो कॅपेबल पाहिजे. इट मस्ट बी ॲब्झॉर्ब न्यूट्रॉन, इट शुड नॉट बी ॲब्झॉर्ब न्यूट्रॉन, इट मस्ट नॉट ॲब्झॉर्ब न्यूट्रॉन. त्यांनी ते न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब केले नाही पाहिजे. इट मस्ट हॅव हाय मेल्टिंग पॉईंट, त्याची मेल्टिंग कॅपॅसिटी किंवा मेल्टिंग पॉईंट काय पाहिजे, जास्त पाहिजे. कारण जर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असेल तर तिथं ऑलरेडी हीट कंटिन्युअसली रिलीज होती आहे. आणि तुमचं जे मॉडरेटरचं जे मटेरियल आहे, मॉडरेटरचं जे मटेरियल तुमचं जर लो मेल्टिंग पॉईंटचं असेल तर ते पूर्ण काय होणार, ते मेल्ट होऊन जाणार आणि त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणून त्याची मेल्टिंग कॅपॅसिटी किंवा मेल्टिंग पॉईंट काय पाहिजे, हाय पाहिजे. इट शुड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी, त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय पाहिजे, जास्त पाहिजे. त्यांनी हीट कंटिन्युअसली काय केली पाहिजे, हीट म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट त्याची रिलीज करण्याची कॅपॅसिटी काय पाहिजे, जास्त पाहिजे. त्यांनी हीट ॲब्झॉर्ब केलीच नाही पाहिजे. त्यांनी कंटिन्युअसली फक्त काय करायचं, त्याचं काम मॉडरेटरचं काम फक्त काय आहे, त्याची तुमचे जे न्यूट्रॉन्स होतात ते तयार केमिकल रिॲक्शनमध्ये, त्याच्यापासून जे केमिकल रिॲक्शनमधून जे न्यूट्रॉन्स तयार होते त्याची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याचं स्पीड कमी करायचं काम करायचं. एनर्जी ॲब्झॉर्ब करायचे नाही, न्यूट्रॉन्स ॲब्झॉर्ब करायचे नाही. इट शुड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी, इट शुड बी करोजन रेजिस्टन्स, त्याच्यापासून करोजन रेजिस्टन्स पाहिजे. आणि इट शुड हॅव केमिकली अँड रेडिएशनली स्टेबल, इट शुड बी केमिकली अँड रेडिएशनली स्टेबल, म्हणजे ते केमिकल रिॲक्शन कंटिन्यू तिथं होती आणि रेडिएशन्स तिथं खूप जास्त आहे, ते स्टेबल पाहिजे. या ॲट अ हाय टेम्परेचर अँड हाय केमिकल रिॲक्शन प्रोसेस ते स्टेबल राहिले पाहिजे. मॉडरेटर तुमचं हे मॉडरेटर असं पाहिजे. नंतर कूलंट, द फंक्शन ऑफ द कूलंट इज टू ॲब्झॉर्ब द हीट प्रोड्यूस इनसाइड द रिॲक्टर. कूलंटचं काम काय, तुमचं जी हीट ॲब्झॉर्ब झालेली करायचं काम आहे. कोणाचं, कूलंटचं. म्हणजे तुमची जी न्यूक्लिअर फिजनमध्ये हीट रिलीज झालेली आहे ते हीट ॲब्झॉर्ब करायचं काम कोणाचं असतं, कूलंटचं. हीट प्रोड्यूस इनसाइड द रिॲक्टर, द ट्रान्सफर दॅट हीट टू दी हीट एक्सचेंजर. कूलंटचं काम काय की तुमची जी हीट रिलीज झालेली आहे न्यूक्लिअर फिजनमध्ये ती हीट ॲब्झॉर्ब करायची आणि ती ट्रान्सफर करायची कुठं, हीट एक्सचेंज